नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 12 तारखेला म्हणजे शनिवारी आहे पौर्णिमा. पौर्णिमा ही 11 तारखेला रात्री 3:21 सुरू होणार आहे, म्हणजे उत्तर रात्री 3:21 सुरू होणार आहे आणि 12 तारखेला सकाळी 5:21 म्हणजेच उत्तर रात्री 5:21 पौर्णिमेची समाप्ती होणार आहे आणि त्या दिवशी हनुमान जयंती देखील असणार आहे. तर हनुमान जयंती कशी साजरी करावी याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच, परंतु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय सेवा करायची आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर पौर्णिमेचं जे सत्यनारायण करतात त्यांनी पौर्णिमेचा सत्यनारायण हा 12 तारखेलाच करायचा आहे. त्यासोबतच ज्यांचं आपण चैत्र नवरात्र जे साजरं केलं आहे, चैत्र प्रतिपदेपासून तर चैत्र नवमीपर्यंत चैत्र नवरात्र हे साजरे केले गेलेलं आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांच्याकडून काही सेवा करणं शक्य झालं नाही, काही कारणामुळे त्यांच्याकडून ज्या सेवा झाल्या नाही, त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सेवा ह्या करू शकतात. कारण की चैत्र पौर्णिमा देखील अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या देवीचा कुलाचार करण्यासाठी, कुलधर्म करण्यासाठी, कुलदेवीची सेवा करण्यासाठी. आपण आपल्या गुरूंची सेवा तर करतच असतो, परंतु आपल्या कुलदेवीची सेवा घडणे देखील अत्यंत गरजेचं आहे. कुलदेवीची जर का सेवा तुमच्याकडून घडली नाही तर असंख्य असे दोष लागत असतात. त्यामुळे कुलदेवीची सेवा करणे देखील तेवढेच गरजेचं आहे, जेणेकरून कुलदेवीची आई भगवतीची आपल्यावरती कृपा राहावी, तिची कृपा सदैव आपल्यावरती राहावी, आपल्या घरावरती राहावी. त्यासोबत आपल्या जीवनात ज्या काही अडचणी येत असतात त्या दूर व्हाव्या. त्यामुळे कुलदेवीची सेवा उपासना करणे हे अत्यंत गरजेचं आहे. आता खूप जण गुरूंची सेवा करतात परंतु कुलदेवीची सेवा करत नाही, तर तसं करू नका. वेळोवेळी आपल्या कुलदेवीला मान दिला गेला पाहिजे, तिचा कुलाचार झाला पाहिजे, कुलधर्म झाला पाहिजे. आणि कुलदेवी ही अशी असते की जी आपल्या कुळाला सांभाळत असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे आवर्जून कुलदेवीची सेवाही करावी. आता भरपूर घरामध्ये असं असते की चैत्र नवरात्र साजरं केलं जात नाही, घटस्थापना देखील केल्या जात नाही किंवा सेवा देखील केल्या जात नाही. परंतु तुमच्याकडे जरी सेवा केल्या जात नसतील तरी सुद्धा तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना कुलदेवीची सेवा ही आवर्जून करावी. कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाला सांभाळते, आपल्या घराला सांभाळते. सेवा न केल्यामुळे खूप सारे दोष लागत असतात. त्यामध्ये संततीने होणे, मुलांचे लग्न न जमणे, हे सगळं काही दोष असते. मुलांची प्रगती न होणे, नोकरीमध्ये प्रगती न होणे, हे कुलची सेवा न होणे, त्यामुळे देखील अनेक असे दोष लागत असतात. त्यासोबतच आपल्या कुलदेवीची सेवा करणे देखील तेवढंच गरजेचं आहे. तर चैत्र नवरात्रीमध्ये चैत्र प्रतिपदेपासून तर चैत्र नवमीपर्यंत तुमच्याकडून जर का दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला नसेल तर आवर्जून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ चैत्र नवरात्राच्या दिवशी, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि त्याच दिवशी सत्यनारायण देखील करायचं आहे. तर थोडंसं मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. त्यासोबतच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आता खूप घरात लहान मुलं आहेत, शक्यच होणार नाही किंवा खूप गडबड आहे, घरामध्ये खूप जण आहेत करायला घरामध्ये करणारे तुम्ही एकटा स्त्री आहेत, मग अशा वेळी तुमच्याकडून जर का दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं नाही झाला, आता लहान मुलं असताना देखील घरामध्ये किती जरी इच्छा असली तरी सुद्धा आपण सेवा करू शकत नाही. दुर्गा सप्तशतीचा पाठ हा एका बैठकीमध्ये संपूर्ण आपल्याला वाचायचा असतो, संपूर्ण पाठ हा करायचा असतो. मग दुर्गा सप्तशतीचा पाठ जर का तुमच्याकडून झाला नाही तर सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही 11 वेळेस तुम्ही वाचू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र जर का 11 वेळेस वाचलं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ प्राप्त होते. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचाच पाठ करावा. सिद्धकुंजिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुमच्याकडून करणं शक्य नाही झालं तर करावं, परंतु जर तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचाच पाठ करा. आणि दुसरं म्हणजे तुमच्या घरामध्ये देवीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. फोटोवरती, मूर्तीवरती देवीचा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल त्यावरती आवर्जून आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं असते. कुंकुम अर्चन करताना देवीच्या पायापासून तर वरती डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं असते. कुंकुमार्चन करणं म्हणजेच काय, एक प्रकारे आपल्याला देवीला कुंकाने आंघोळच घालायची असते आणि त्यावेळी तुम्ही नवार्ण मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणू शकता. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा तुळजाभवानीचा मंत्र देखील म्हणू शकता. जर तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर कुठली असो तुम्ही ह्या सेवा आवर्जून करायची आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं नाही झाला तर मग सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करा आणि कुंकुमार्चन तर आवर्जून करावं. घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे. कुंकुमार्चन आपण यासाठी करत असतो की कुंकुमार्चन म्हणजे एक देवीची, एक आई भगवतीची सेवाच असते आणि ती आवर्जून करावं. आणि ते जे कुंकू आहे तुम्ही कुंकुमार्चन 11 वेळेस करू शकता, 21 वेळेस करू शकता, 51 वेळेस करू शकता किंवा 108 वेळेस देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना कुंकू घ्यायचं आहे, देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करायचं असते आणि मंत्र बोलायचं आहे. तर तुमच्या याच्याने जेवढ्या वेळ मंत्र म्हणणं शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही मंत्र म्हणा आणि कुंकुमार्चन करा. घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे. आणि
ते जे कुंकू असते, कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते तुम्ही एका बॉक्समध्ये भरून ठेवू शकता. म्हणजे ते आणि ते कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते परत देवाला आपल्याला लावायचं नसते. म्हणजे आपण जर का देवीला कुंकुमार्चन केलं तर मग ते जे कुंकू आहे ते आपल्या रोजच्या नित्याच्या देवपूजामध्ये वापरायचं नाही. ते कुंकू मग तुम्ही बाहेर जाताना किंवा रोज देखील तुम्ही घरामध्ये असताना देखील किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ते कुंकू तुमच्या डोक्याला लावून जायचं आहे. कुंकू कोणीही वापरू शकते, लहान मुलांपासून अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत कुणीही हा कुंकाचा वापर करू शकतो. अशा प्रकारे ते कुंकाचा वापर करायचा आहे. ते जे कुंकू आहे ते परत आपल्याला आपल्या देवपूजेमध्ये रोजच्या देवपूजेमध्ये आपल्याला देवांना ते कुंकू लावायचं नसते. त्यानंतर आपण शारदीय नवरात्रामध्ये लवंगच्या दिवशी लवंगाची माळ ही अर्पण करत असतो. घटाला लवंगाची माळ आपण अर्पण करत असतो. आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देखील आपल्याला 11 लवंगाची माळ बनवायची आहे आणि 11 लवंगाची माळ ही देवीच्या मूर्तीला, फोटोला अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर अजून एक मी तुम्हाला उपाय सांगते की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही जी माळ आहे ही 11 लवंगाची बनवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे. घरामध्ये कुणाला व्यसन असेल, व्यसन सुटत नसेल, खूप लोकांना व्यसन असते आणि समजत असते सर तरी सुद्धा ते व्यसन सुटत नसते. मग अशा वेळी तुम्ही लवंग जे आहे त्या लवंगाचा 21 लवंगाचा उपाय करू शकता. 21 लवंगा घ्यायच्या आहे आणि 21 लवंगा आपल्याला कुंकुमार्चन झाल्याच्यानंतर देवीला जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन कराल त्यानंतर ते 21 लवंगा आपल्याला देवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. तर देवीच्या चरणाशी आपल्याला कशा अर्पण करायचे आहे, कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र म्हटल्याच्या नंतर नमो नमा म्हणून 1 लवंग तिथे अर्पण करायचे. कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरची सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला कमलात्मक मंत्र मिळून जाईल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला कमलात्मक मंत्र देऊन टाकते. तर कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे, 1 कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे. म्हणजे तुमचं कुंकुमार्चन झाल्याच्या नंतरची सेवा सांगते आहे. 1 लवंग घ्यायचे आहे, कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे, नंतर नमो नमः म्हणायचं आहे आणि 1 लवंग देवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे 21 लवंगा तुमच्याकडे ज्या आहेत त्या सगळ्या लवंगा तुम्ही देवीच्या चरणाशी आवर्जून अर्पण करा. त्यानंतर त्या लवंगा ज्या आहेत, ज्या व्यक्तीला व्यसन आहे त्या व्यक्तीला तुम्ही द्यायचे आहे खाण्यामध्ये. रोज 1 लवंग खायला सांगायचे आहे. समोरचा व्यक्ती खात नसेल तर मग तुम्ही चहामध्ये टाकून देऊ शकता किंवा घरामध्ये कोणाला व्यसन नाही काही नाही तर त्या लवंगा टाकून द्यायचे नाही. रोज 1 लवंग तुम्ही घरातले सगळेजण लवंग त्या खाऊ शकतात. आणि जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर खरंच सांगते की आपण स्वतःच त्याबद्दल काही म्हणजे सेवा करून किंवा काही उपाय करून ते प्रॉब्लेम जे आहेत ते दूर करण्याचा नक्की प्रयत्न करावा. कारण की बाहेरचं कोणीही येत नसते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आपले जे प्रॉब्लेम आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बेसिसवरच आपण ह्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. सेवा करून आध्यात्मिक मार्ग पकडून. आणि मी तुम्हाला सांगते ना की बाकीच्या सगळ्या उपायांपेक्षा अध्यात्माचा जो मार्ग असतो, ज्या सेवा असतात त्या सेवा करून जर का तुम्हाला तुमच्या म्हणजे जे सेवा जे आध्यात्मिक उपाय आपण म्हणू शकतो, आध्यात्मिक सेवा उपाय करून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कुठल्याही गोष्टीपासून किंवा कुठल्याही अडचणीतून आपण चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतो. म्हणजे बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा अध्यात्माचा मार्ग हा कधीही चांगला. आणि ज्यांना या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे ते नक्कीच सेवा करतात, नक्कीच खूप म्हणजे उपाय करण्याचा, आध्यात्मिक उपाय करण्याचा प्रयत्न करतात. बाकी कुठलेही तुम्ही उपाय करू नका, परंतु हे आध्यात्मिक उपाय आहे ते आवर्जून करून बघा. म्हणजे आपण आता देवाचं काही खूप जण देवाची काही सेवा करत नाही तर देव कोणाचं कधी काही वाईट करत नाही, परंतु जर सेवा केला तर तुम्ही विचार करा की सेवा केला तर किती चांगला होणार आहे. त्यामुळे आवर्जून सेवा करावे. ह्या ज्या जे पौर्णिमा असतात किंवा हे चैत्र नवरात्र आहे, हा चैत्र महिनाच मुळात कुलदेवीच्या सेवेसाठी, कुलाचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही सेवा करा, आई भगवतीची सेवा करा, कुळाचार करा, कुलधर्म करा. आणि देवीचा मानसन्मान हा योग्य वेळी शुभ दिवशी हा आवर्जून झालाच पाहिजे. आपल्या कुलदेवीचा मानसन्मान झाला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या गुरूंची सेवा तर करतच असतो, परंतु आपल्या कुलदेवीचा देखील आवर्जून मानसन्मान तुम्ही करा. वर्षातून एकदा आपण कुलदेवीला जाण्याचा नक्की प्रयत्न करावा, परंतु आता दरवर्षी जाणं शक्य होणार नाही तर 3 वर्षातून देखील तुम्ही एक वेळ जाऊ शकता. आता सगळ्यांकडूनच जाणं शक्य होईल असं नाही, खूप अडचणी असतात घरामध्ये, लहान मुलं वगैरे असले मग घराच्या बाहेर निघणं होत नाही. मग अशा वेळी आपण घरातच बसून सेवा केलेला कधीही चांगला आहे. त्याची ओटी तुमच्याकडून जर का भरणं झाली नाही चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही कुलदेवीची ओटी देखील भरू शकता. कारण की देवीचा मान सन्मान हा झालाच पाहिजे, कुलदेवीचा आवर्जून मान सन्मान झाला पाहिजे. आणि देवीची
ओटी कशी भरायची याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता की कुलदेवीच्या ओटी कशी भरायची, कुलदेवीच्या ओटीमध्ये काय काय वस्तू घ्यायच्या आहे. आणि त्या घरीच म्हणजे खूप कोणी असं मोठ्या प्रमाणामध्ये करते म्हणून आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणे करायची गरज नाही. यथासांग आपल्याच्याने जे होऊन त्या वस्तू घ्यायच्या आहे आणि त्या प्रकारे देवीची ओटी ही भरायची आहे. सेवा करणं महत्त्वाची आहे. ती सेवा किती मोठ्या प्रमाणात म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणते आहे, किती महागाची साडी आहे किंवा किती महागाची त्यामध्ये वस्तू ठेवल्या हे महत्त्वाचं नाही. तुम्ही साध्या खणनारायण देखील देवीची ओटी भरू शकता. देवीचं नामस्मरण करायचं आहे. आवर्जून आपण नामस्मरण करावं. मी नेहमी करता तुम्हाला सांगते की नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. त्यामुळे कुलदेवीचं देखील मंत्राचं तुम्ही एक माळ घेण्याचा आवर्जून चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.